मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. यालाच देवांचा दिवस सुरू होतो असेही म्हणतात. या उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. यामुळं या काळात जप, तप, दान करावे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन जुने वाद विसरून गोड बोलण्याचा संकल्प केला जातो. तिळगुळ वाटण्यामागील कारण म्हणजे हिवाळ्यात थंडी असते आणि त्यामुळे आपल्याला गरम म्हणजे उष्णता देण्यासाठी, शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळगुळ खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळं तिळगुळ वाटलं जातं आणि यामुळे आपल्या आरोग्याला म्हणजे उष्णता मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. 2026ची मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी बुधवारी आली आहे. मित्रांनो, पूजेचा मुहूर्त 2:49 पासून ते संध्याकाळी 5:45 असणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महिला सुगडे पूजतात. सुगडे म्हणजेच मातीचे छोटे मडके. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे. तसेच लवकर उठून पूजेची तयारी करावी. या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची साडी घालावी. यानंतर देवघरात पाट मांडून त्यावर 5 सुगडे ठेवावेत व या पाटावर ठेवलेल्या सुगड्यांना हळद कुंकू लावावे. यानंतर या सुगड्यांना लाल धागा बांधावा. मग या सुगड्यांमध्ये गाजर, बोरे, उसाचे तुकडे, तिळगुळ, हरभरा ठेवावेत. यातील 1 सुगडे देवघरात ठेवावे व 1 सुगडे तुळशीजवळ ठेवावे. 1 सुगडे सवासिनीला द्यावे व 1 सुगडे राम मंदिरात ठेवावे व 1 सुगडे कोणत्याही मंदिरात ठेवले तरी चालेल. मकर संक्रांतीला हळदी कुंकाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात काही रंग अतिशय शुभ मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे केसरी, दुसरा म्हणजे हिरवा, तिसरा म्हणजे लाल, चौथा म्हणजे गुलाबी व 5वा म्हणजे काळा. तर या रंगांपैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही संक्रांतीला घालू शकता. या रंगाच्या साड्या तुम्ही या मकर संक्रांतीच्या वेगवेगळ्या दिवशी घालू शकता. म्हणजेच तुमचा जो मकर संक्रांतीचा कार्यक्रम असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या साड्या घालू शकता. 2026ची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळं पिवळ्या रंगाची साडी या मकर संक्रांतीला परिधान करू नका. यामागील कारण म्हणजे संक्रांती देवीने जी साडी परिधान केलेली असते ती आपण घालू नये असे शास्त्रात सांगितले आहे. याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील या संक्रांतीला घालायच्या नाही आहेत. त्यामुळं या गोष्टी लक्षात ठेवा. मकर संक्रांतीला काय करू नये याबद्दलही आपण पाहूयात. मकर संक्रांतीला मनात नकारात्मक विचार ठेवू नयेत. तसेच वाद भांडणे करू नयेत. मांसाहार करू नये. तसेच मकर संक्रांतीला तिळाचे किंवा तेलाचे दान करू नये. तसेच पांढऱ्या तांदळाचे देखील दान करू नये. मकर संक्रांतीला चाकू, कात्री व धार किंवा धारदार वस्तू यांचे दान करू नये. तसेच आंघोळ केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. मकर संक्रांतीला तेलाचे दान करू नये. याशिवाय दारात जर भिकारी किंवा गरजू व्यक्ती आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. तर मित्रांनो, मकर संक्रांतीला या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.